वादानंतर अखेर पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करत असल्याची गोखले बिल्डरनं दिली माहिती। तर मालमत्तेवरून गोखलेंचं नाव हटेपर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा इशारा। शिवसेना उबाठाचा आज निर्धार मेळावा। संध्याकाळी 5 वाजता वरळी डोममध्ये होणाऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर। भाजपच्या नवीन प्रदेश मुख्यालयाचं करणार भूमिपूजन। शहांच्या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। कोरेगावमधील नेस्कोम इथल्या इंडिया मेरीटाईम वीक प्रदर्शनाचं करणार उद्घाटन। सीएम फडणवीसांसह इतर राज्याचे मुख्यमंत्रीही राहणार हजर। मनसेच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मतदार याद्यांसह 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत होणार चर्चा। त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या पीएनी दबाव टाकला। धनंजय मुंडेंचा निंबाळकरांवर निशाणा। बीडमध्ये पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत केलं सांत्वन। न्याय मिळेपर्यंत शासनाला स्वस्थ बसू देणार नसल्याचा दिला इशारा। देशभरात एसआयआर लागू करण्याबाबत निवडणूक आयोग देणार महत्त्वाची माहिती। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह 10 ते 15 राज्यांमध्ये होऊ शकते एसआयआरची घोषणा। 5 वर्षांनंतर भारत आणि चीन दरम्यान आजपासून थेट विमान सेवेला सुरुवात। इंडिगो एअरलाइन्सची कोलकाता ते ग्वांगझू या दरम्यान दररोज विमान सेवा। आणि भारताशी संबंध खराब करत पाकिस्तानसोबत मैत्री करणार नाही, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंचं मोठं वक्तव्य। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईसह कोकणात येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। पुढील 5 दिवस महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। गेल्या आठवड्याभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर पावसाच्या धसक्यानं रायगडमधील भात कापणी ठप्प पडली असून पुण्यामध्ये भात शेती पाण्याखाली गेली आहे। मध्य रेल्वेनं महाराष्ट्रातील विविध स्थानकावरून आज एकाच दिवशी 23 स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। दिवाळीचा सण आटपून आपापल्या गावाला रोजगाराच्या ठिकाणी परत राहणाऱ्यांची विविध गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी होते। ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं महाराष्ट्रात विविध मार्गांवर 23 स्पेशल ट्रेन चालवण्याचं जाहीर केलंय। मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील तब्बल 95 रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्षच उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तसंच विविध घटनांमध्ये रोज मोठ्या संख्येनं प्रवासी जखमी होत असताना इतक्या मोठ्या संख्येनं रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन रेल्वे प्रशासनाचा वैद्यकीय सुविधाच नसल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला। अपुरी कागदपत्र किंवा अन्य कारणांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारनं पुन्हा संधी दिली आहे। सर्व लाभार्थ्यांना पुनर्विकासात सामावून घेण्याच्या उद्देशानं धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या वतीनं दस्तावेज संकलनासाठी 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मोहीम घेण्यात येणार आहे। देशातील सर्वात मोठ्या बँकिंग संस्थांपैकी एक असलेल्या एसबीआयकडून आगामी 5 महिन्यात सुमारे 3500 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे। जून महिन्यामध्ये एसबीआयनं 505 परिवीक्षाधीन पीओची भरती केलेली आहे। मुरुड राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रविवारी आलेल्या शेकडो पर्यटकांचा खराब हवामानामुळे शिडाच्या बोटी आणि इंजिन बोटी समुद्रात न उतरल्यानं हिरमोड झालाय। या निर्णयाचा पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या जलवाहतूक व्यावसायिकांना फटका बसलाय।
दिवाळीत तब्येत बिघडवणाऱ्या साखरेच्या गोड मिठाईची जागा आता आरोग्यवर्धक सुका मेव्यानं घेतलेली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळीच्या हंगामात तब्बल 9,000 टन सुक्या मेव्याची विक्री होऊन 550 कोटींची उलाढाल झाली आहे. काजू आणि बदामासोबतच खजुराला देखील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. देशभरातील जवळपास 8,000 शाळांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेला नाही, असं शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय. या शून्य प्रवेश असलेल्या शाळांमध्ये तब्बल 20,817 शिक्षक कार्यरत आहेत. म्हणजेच एवढे शिक्षक फुकटचा पगार घेत आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवल्या जात असलेल्या MBBS अभ्यासक्रम प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी कॉलेजचे पसंतीक्रम भरण्यास 27 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत पर्याय भरता येतील, तर 30 ऑक्टोबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. वसई विरार शहरात फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढलेली आहे. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या आणि फुटपाथ अशा मिळेल तिथे फेरीवाल्यांनी बस्तान मांडले. त्यामुळे नागरिकांना ये जा करणं देखील अनेकदा कठीण होतं. वाहतूक कोंडीमध्ये देखील भर पडते. मात्र फेरीवाला धोरण रखडल्यानं अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक वारीनिमित्त देशभरातून भाविक येत असतात. यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी काढले. आजपासून RTO कर्मचारी संघटनेनं आपल्या मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि मोटार वाहन विभागातील समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे तीव्र आंदोलन पुकारण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मत चोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालंय. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगानं संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भातील घोषणा संध्याकाळी पत्रकार परिषदेतून करण्यात येणार आहे. अभिनेते सयाजी शिंदे सध्या कार्यक्रमानिमित्त काश्मीरमध्ये आहेत. कार्यक्रमानंतर त्यांनी श्रीनगरमध्ये फेरफटका मारला आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला. 1.5 महिन्यापासून नव्हे तर महाराष्ट्रभरात जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी भाषा बोलली जाते तिथे सर्वदूर एकाच चित्रपटाची चर्चा आहे आणि तो म्हणजे दशावतार. हा चित्रपट या आठवड्यात तब्बल 50 दिवस पूर्ण करत असून या अर्धशतकाबरोबरच आता मल्याळी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पुणे जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी जैन समाज आक्रमक झालाय. पंतप्रधान मोदींसोबत बैठक घ्या अशी मागणी बैठकीत राजू शेट्टींकडे जैन बांधवांनी केली. एकतर्फे आधी जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करा अन्यथा उपोषण करणार असा इशारा जैन मुनींनी दिलाय. तसंच रवींद्र धंगेकरांनी आंदोलन करू नये असं आवाहन देखील जैन मुनींनी केलं. रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवा आरोप केलाय. पदाचा गैरवापर करत बॉम्बे फ्लाईंग क्लबला देय असणारी रक्कम 200 कोटींहून फक्त 2.30 कोटींपर्यंत कमी केल्याचा आरोप केलाय. हवाई उड्डाण विभागाचे तब्बल 197 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा धंगेकरांनी केलाय. महायुतीत दंगा नको असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिलाय. हा विषय 2 दिवसात संपेल असंही शिंदे म्हटले. तर चुकीचं काम होत असेल तर मी बोलणारच असं म्हणत धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पैठणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी PSI गोपाल बदनेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत बदनेची कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. बदनेवर बलात्काराचे आरोप डॉक्टर तरुणीनं केले. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून विरोधकांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना घेरलं जात आहे. पण फलटण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लीन चिट दिलेली आहे. रणजितसिंह चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी आहोत असं फडणवीस म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या क्लीन चिटवर महाविकास आघाडीनं टीका केली आहे. फडणवीसांनी प्रकरणाचा सर्व तपास केला का असा सवाल अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. आमदार धनंजय मुंडेंनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतली. बीडमधील तरुणीच्या घरी जाऊन पीडित कुटुंबांचं सांत्वन त्यांनी केलं. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप करत पुरावे दिलेत. दानवेंनी एक्स पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निंबाळकरांसोबत एकाच व्यासपीठावर होते, हे दुर्दैवी आहे असंही म्हटलंय. महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून माजी आमदार नारायण मुंडे उद्या दिवसभर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही तर बीड ते फलटण पायी काठीच्या आधारावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय.
आमदार रोहित पवारांनी एक्सपोस्ट करत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर हल्लाबोल केलाय. बाबासाहेब पाटील यांच्या जावयानं रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिल्यानं निवृत्त झालेल्या या शिक्षकानं आत्महत्येचा प्रयत्न केला असून हे शिक्षक मृत्यूशी झुंज देत असतानाही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नाहीयेत. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करून योग्य कारवाई करावी असंही रोहित पवार यांनी एक्सपोस्टमध्ये म्हटलंय. दादरच्या सूर्यवंशी हॉलमध्ये मनसेचा मेळावा होणार आहे. उत्तर मुंबईतील मेळाव्यानंतर मनसेचा शहर परिसरात मेळावा होतोय. मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका केली आहे. विरोधक निराश असून निवडणुकीत पराभव होईल हे त्यांना माहिती आहे. त्यांची नोट चोरी बंद झाली म्हणून ते आता वोट चोरीवर बोलतायत अशी टीका फडणवीसांनी केली. आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना डिवचले. आमदार रवी राणांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा किराणा पाठवला. त्यामुळे यशोमती ठाकूर संतापले असून अवकातीत राहा अशी टीका ठाकूर यांनी केली आहे.